दिल्लीतील जंतर मंतर येथे प्रख्यात वैज्ञानिक सोनम वांगचुक आणि कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवित अहेरी शहरात गुरुवारी दिनांक 23 जुलै रोजी विद्यार्थी, शिक्षक, शाळकरी मुले, मुली, पालक आणि नागरिकांनी गांधी चौकात शांततापूर्ण आंदोलन केले. मोठ्या संख्येने उपस्थित राहून आंदोलनकर्त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत शासनाने संवेदनशील भूमिका घ्यावी अशी मागणी केली. आंदोलनादरम्यान सहभागींच्या हातात तिरंगा ध्वज, विविध मागण्यांचे फलक आणि समर्थनपर बॅनर होते. घोषणाबाजी करत त्यांनी दिल्लीतील जंतर मंतर आंदोलनाला पाठिंबा व्यक्त केला. आंदोलनकर्त्यांनी नीट परीक्षेच्या पारदर्शकतेचा प्रश्न, विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित मुद्दे आणि लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाला आपला पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले. यावेळी आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अशा दुर्दैवी घटना पुन्हा घडू नयेत, तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व मानसिक समस्यांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. गांधी चौक परिसरात मोठ्या संख्येने विद्यार्थी, शिक्षक, शाळकरी मुले, मुली, पालक आणि विविध क्षेत्रांतील नागरिक सहभागी झाले होते. हातातील तिरंगा आणि विविध संदेश देणाऱ्या फलकांमुळे आंदोलनाला वेगळे स्वरूप प्राप्त झाले. संपूर्ण आंदोलन शांततेत, शिस्तबद्ध आणि लोकशाही पद्धतीने पार पडले. आंदोलनकर्त्यांनी सांगितले की शांततापूर्ण आंदोलन हा प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार असून विद्यार्थ्यांशी संबंधित प्रश्नांवर सरकारने संवेदनशीलतेने विचार करून योग्य निर्णय घ्यावा. विद्यार्थ्यांचे हित आणि शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास कायम राहण्यासाठी संबंधित प्रश्नांची निष्पक्ष दखल घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. अहेरीतील या आंदोलनामुळे शहरात दिवसभर चर्चेला उधाण आले असून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत समाजातील विविध घटक एकत्र येत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.